आणि त्याच्या साथीला सूरज. पहिलाच बॉल अडवा बॅटने खेळला जातोय. स्कोअर लेग निजामपूर विभागामधून तो नेहमीच येतो. फटका समोर खेळला जातोय. लॉंगॉनला फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षक येतील तद्वर दुसऱ्या धावांचा पाठलाग करत असताना हा पहिला चौकार दर्शन कदमच्या बॅटमधून. डीजे 65 बनवत असताना या समोरचा चेंडू समोरच खेळला गेला. आता फटका चांगला आहे. आर.के. चषक चौकार. पहिली अपील इथनं केली होती. यावेळेला बिग हिट, मोठा फटचा योग्य वापर करत दर्शन कदमनं ठोकलाय षटकार. सुपरस्टार आहे. अजून एक स्लॉट मध्ये, रडार मध्ये बोलावाई सफर. तर बांदलवाडी बागफुटला जाऊन कट, अप्रतिम स्क्वेअर कट पार. कदमचा A1 क्वालिटीचा चौकार. डीजे आवश्यकता. अजून एक लांब पल्ल्याचा सीमारेषेच्या पाशन दर्शन आणि दर्शन कदमचा बोलबाला करणारा षटकार पाहायला मिळाले. अजून एक या ओव्हर मधला सणसणीत चार. धावांची गरज. यावेळेचा पुन्हा मोठा फटका. तलवारी सर बॉल चाललाय सीमा पार. दर्शन कदमनं याही वेळेला ठोकलाय. 43 धावांचा वादळी खेळ, त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश. फक्त तो आतापर्यंत एकच डॉट बॉल खेळलाय आणि एक सिंगल. म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या धावेवरती त्याचा विश्वास नाही. ओ यावेळेला मोठा फटका, मॅचच फिनिश करून टाकली आहे. वा टीम आपण जर पाहिलं तर भागाड संघानं एकदा दर्शनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 11 चेंडू आणि 49 धावांचा वादळी खेळ. लाजबाब लाजबाब, सगळ्यांची मन जिंकली. नवीन या ठिकाणी विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर.के. चषक या स्पर्धेचं नाव का मोठं आहे, कारण या ठिकाणी आलेले खेळाडू चांगल्या प्रकारे कामगिरी करतात आणि त्यामुळे कुठेतरी आर.के. चषकाचं नाव मोठं होत आहे. भागाड संघ कर्णधार, चला कर्णधार भागाड संघ ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच